इथे कांद्याच्या निर्यातीबाबत जे धोरण विलंब चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. फक्त श्रेयवादाची लढाई सध्या महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येक गोष्टीचं श्रेय जाहिरातबाजी या गोष्टी चालू आहे. तुम्ही विचार करा, महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात. म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील 60% आमदार आहेत. त्यांना हे सगळी कल्पना आहे तर शेतकरी हा कशा प्रकारे कांदा पिकवतो, कांद्याला काय खर्च आहे, सगळं त्यांना माहिती आहे. परंतु फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी त्याच्याकडे डोळे झाक करतात. ते म्हणतात ना, झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. त्या हे शेतकरी कुटुंबातील असंख्य आमदार आहेत. 60% आमदार हे शेतकरी आहे, तरी ते शेतकऱ्यासाठी लढत नाहीत. म्हणजे आपलं बरं चाललंय ना, मग शेतकऱ्याचं काही वाटोळ झालं, तो देशोधडीला लागला, तो भिकेला लागला, तरी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्याला शाश्वत भाव देती नाही. 8 डिसेंबर रोजी निर्यात बंदी जाहीर केली. आज 4 महिने झाले शेतकरी म्हणतो की आमच्या कांद्याला भाव पाहिजे, निर्यात बंदी उठवा. तर नुसते फुलफुलैया, नुसते आश्वासन या गोष्टी. मला तर असं वाटायला लागलं की हे जे सगळे महायुतीमध्ये गेलेले खासदार आमदार हे मराठा असतील, शेतकरी, यांना तिथे काही किंमत दिसत नाही. हे म्हणजे असं आहे, आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्यावर कसं आहे, थोडंसंच बोलतो, मोजकच खातो, अंग चोरून बसवतो, अशी आपली स्थिती असती. तसे हे बीजेपीत गेले, यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं वजन, स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी झगडण्याची वृत्तीच दिसत नाही. तिथे केंद्रात आणि विधानसभेत फडणवीस, मोदी, शहा यांचे सगळं चालतं असं चित्र दिसतंय. बाकी हे फक्त हजर म्हणजे वैजीला होकारा देतात. बरं आहे का, फक्त मान डोलायची एवढंच काम करतात असं मला तर वाटायला लागलेलं आहे. आता महाराष्ट्राचं अर्थकारण, अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना धार्मिक गोष्टी असत, जातीयवाद असत, इकडे लोकांचं लक्ष खिळून ठेवायचं. अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे, आम्ही यशवंतरावांचे शिलेदार आहे. ते वरून पाहत असतील ना तर त्यांना असं वाईट वाटत असतं. खाली येण्याची जर व्यवस्था असती ना, खरं सांगते बाळासाहेब ठाकरेंनी यांना ते चला हवा येऊ द्या मध्ये भाऊ कदम म्हणत असतो, पोता बापूचे फटके दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी जरी असे शिलेदार असते ना, खरंच त्यांना फटके दिले असते. इतके शेतकऱ्यांविषयी यांची धोरण चुकीचे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना, शहा, मोदी यांना शेतीचं अर्थकारण समजून सांगा. शेतकरी कसा पिकवतो, कसा विकतो, त्याच्या हातात काय पडतं हे सांगण्याचं काम विधिमंडळामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार आहेत, त्यांचं काम आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं. तुम्ही आमचे प्रश्न संसदेत, विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. गावामध्ये लुडबुड करायची आणि गावात डरकळ्या फोडायच्या, याच्यापेक्षा तिथं डरकळ्या फोडाय शेतकऱ्यांसाठी, हे खूप महत्वाचं आहे. आणि श्रेयवादाची लढाई म्हणजे आता असं झालेलं आहे या राजकीय पुढाऱ्यांचं, जसं बाल हट्ट असतो, लहान पोरं असतात, चॉकलेट, कॅडबरी किंवा एखाद्या पाहुण्याची गाडी असेल किंवा आपली गाडी निघेल का मला गाडीत बसायचं, मला गाडीत बसायचं, असा बाल हट्ट करतात. तसं या पुढाऱ्यांचा राज हट्ट इतका विकोपाला गेलेला आहे. निळवंड्याचं पाणी आमचं 50 वर्षानंतर आलं. अजून कालवे, उपकालवे, चाऱ्या व्हायच्या आहेत. त्याच्या आधीच सगळीकडे उद्घाटन, फोटो, फ्लेक्स, पाट्या. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा श्रेयवादाची लढाई खूप मोठी आहे. श्रेय घेण्याचं खूप मोठं काम चालू झालेलं आहे. मग तुम्हाला जनतेने याच्यासाठी निवडून दिलं का? आता निर्यात बंदी अजून 31 पर्यंत आहे, ती उठवली नाही. त्याच्या आधीच आम्ही शहाशी बोललो, आम्ही तमकेशी बोललो, फोटो सेशन, बातम्या, हे कशासाठी करता तुम्ही? प्रथम शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. आज तुम्ही म्हणतात म्हणजे कांद्याचा प्रश्न भीषण नाही असं नाहीये, दुधाचा सुद्धा.
दिवसापासून शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, बाकी तुमच्या सगळ्या गोष्टींना भाव आहेत. म्हणजे जाणून बुजून या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, शेतकऱ्याच्या मुख्य प्रश्नाला बाजूला करायचं, या गोष्टी चालू आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सहकारी, शेतकरी आज इथे हजर झालेलो आहोत आणि या युती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. इथले पालकमंत्री, महाराष्ट्रातील जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार, मंत्री यांचा सर्वांचा मी जाहीर निषेध करते. तुमच्याकडून जर शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नसतील, तुम्ही जर यशवंतरावांच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असाल तर राजीनामे देऊन घरी या म्हणा. तुमच्याकडनं जर शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नसेल तर, असे बोलून मी सर्वांचे जाहीर निषेध करून माझे 2 शब्द संपवतो.